भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीपासून खुसखुशीत आणि खमंग भजी कसे करायचे ते पाहणार आहोत। तर इथे 4 ते 5 तास अशी डाळ भिजवून घ्यायची। भिजल्यानंतर ती चांगली मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायची। इथं 3 ते 4 कांदे मी असे उभे आणि आडवे कट करून घेतले आहेत। 4 ते 5 अशा मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आणि कांद्यात मिक्स करून घ्यायच्या। ती भिजलेली डाळ अशी बारीक करून घ्यायची। पाणी जास्त वापरायचं नाही, एकदम थोडं कमी पाणी वापरून ही डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची। नंतर 1 मोठा चमचा मी ह्यात ओवा टाकला आहे, आपल्या अंदाजाने आपण टाकू शकता। हळद टाकली आहे आणि एकदम थोडेसे असे मी जिरे ह्यात वापरले आहेत, तुम्ही बघू शकता। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही जास्त टाकू शकता। लाल मिरची पावडर एकदम थोडीशी वापरली आहे आणि इथं 2 चमचे मी असे बेसन पीठ वापरलं आहे आणि नंतर 2 चमचे मी इथं कॉर्नफ्लॉवर वापरलं आहे। कॉर्नफ्लॉवर नसलं तर तुम्ही इथे तांदळाचे पीठही वापरू शकता, एकदम छान अशी टेस्ट येते। कॉर्नफ्लॉवरनं सुद्धा एकदम छान टेस्ट येते आणि तांदळाच्या पिठाने सुद्धा एकदम छान अशी टेस्ट येते। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। नंतर ह्याच्यात मीठ ॲड करून घ्यायचं, परत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। ह्यात सोडा घालायची अजिबात गरज पडत नाही आणि तेलसुद्धा घालायची गरज पडत नाही। तुम्हाला जर पीठ थोडंसं जास्त रफ वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालतं, पण पाण्याचा जास्त उपयोग नाही करायचा ह्याच्यात। नंतर तेल गरम झालं आणि एक एक करून असे भजी यात सोडून घ्यायचे। एकदम खुसखुशीत आणि खमंग भजी होतात। पचायला थोडा वेळ लागतो, का तर आपली भिजवलेली डाळ असते ना, त्यामुळं पचायला वेळ लागतो, पण भजीची क्वालिटी एकदम छान अशी लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ह्यात तुम्हाला मूग डाळसुद्धा घालायची असेल तरी घालू शकता। जेव्हा आपण चणाडाळ भिजत घालतो त्यावेळेसच मूग डाळ भिजत घालून ती बारीक करून त्याचे सुद्धा भजी एकदम छान होतात। तर तुम्ही बघू शकता, इथं मी हातानेच भजी सोडले आहेत। हाताने भजी सोडले की आकार एकदम छान येतो आणि असे कुरकुरीत खुसखुशीत असे भजी बनतात। तर इथं पाहू शकता, एकदम छान असे मी भजी सोडून घेतले आहेत। टेस्टला एकदम उत्तम असे भजी लागतात। 4 वाजता 5 वाजता स्नॅक्स टाईममध्ये किंवा कोण पाहुणे आले तर एकदम छान अशी हे भजी होतात। भजी आपले एका बाजूनं पचले की दुसरी बाजू अशी पलटी करून घ्यायची आणि एकदम छान असे त्याला पचवून घ्यायचे। एकदम टेस्ट अशी छान ह्या भजीची येते। सोडा आणि तेल अजिबात घालावं लागत नाही आणि आपण टाकलेलं तेल अजिबात खेचून घेत नाहीत, अजिबात तेलकट असे भजी होत नाहीत। तुम्ही बघू शकता, दिसतानाच एवढे छान दिसतात ना आणि एकदम बारीक गॅसवर असे खमंग कुरकुरीत असे तळून घ्यायचे। मोठ्या गॅसवर तळले तर आतून वरून जळतील आणि आतून एकदम असे मऊ राहतील। तुम्ही बघू शकता भजी किती छान आणि कुरकुरीत तळलेले आहेत। तळायला थोडासा वेळ लागतो, कारण ही डाळ आपली ओली असल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो। आणि इथं थोडंसं मी पसरट तव्यातच तेल टाकलं आहे। तेलही मी जास्त नाही टाकलं, म्हणजे तेलाची बचतसुद्धा होते। कढईत जर टाकलं तर तेल थोडं जास्त टाकावं लागतं। आता तुम्ही बघू शकता भजी आपले तयार झालेले आहेत, मी काढून घेत आहे। एकदम छान आणि कुरकुरीत असे भजी बनले जातात। अजिबात सोडा काहीसुद्धा घालायची ह्याच्यात गरज पडत नाही, एवढे छान हे भजी बनतात। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। ताई तुम्ही बघता पण लाईक शेअर सबस्क्राईब अजिबात करत नाही। तुमच्या एका लाईकमुळे मला पुढे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते। तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटू पुन्हा।